तर हॅलो गाईज, आज आम्ही चाललेलो आहे भुलेश्वरला. आता आम्ही केडगाव चौफुल्यावरती आहे आणि इथून भुलेश्वर किती किलोमीटर? 30-35 किलोमीटर आहे. तर चला भेटूया रस्त्यावरती. आपल्याकडे माईक नाही तर तुम्ही समजून घ्या थोडंफार, तुम्हाला रस्ता दाखवतो. हा सोलापूर हायवे, पुणे सोलापूर हायवे. आपल्याकडे ॲव्हेंजर बाईक आहे. तर आता आम्ही हायवेवरून खाली उतरलेलो आहे. यवतमध्ये आलो. आता यवतमधून आम्हाला एक लेफ्ट टर्न आहे. लेफ्ट टर्न हायवेवरून आतमध्ये शिरलेलो आहे. बघूया चला. रोड खूप सुंदर आहे, पुढे जाऊन दिसेलच तुम्हाला. बापरे, या ब्रिजवरून टाकायचे. शिट मॅन, शिट शिट शिट. खूप जास्तच ॲडव्हेंचर झालं जरा. हा रस्ता नाही आहे, रस्ता मोठा आहे पण आम्ही शॉर्टकट घेतलेला, त्याच्यामुळे इकडून आलो आहे. पुण्यातल्या लोकांना तर माहितीच असेल भुलेश्वर. तर आम्ही आता उतरत पहिला थांबलेलो आहे. काय तर आमचा भाऊ प्रणय काकडे, हॅलो. आणि हा आहे शिवदान शेठ पानसरे. आणि मंगेश जरा गेला आहे नेचर कॉलसाठी, ते नाही दाखवू शकत. चला भेटूया उतर रस पिऊन. आता भुलेश्वरला आपण टर्न मारत आहोत. नको गे. तर फायनली आम्ही भुलेश्वरला आलेलो आहे आणि आमच्या भावांचा आम्ही वेट करतोय. आमची गाडी तर वरती चढली आहे, पण त्यांची चढेल का नाही मला माहिती नाही, कारण की त्या गाडीच्या गेअरचा प्रॉब्लेम होता एक. बघूया. तर आता आम्ही मंदिराकडे जात आहोत. बघू शकता मंदिर खूप छान आहे. चप्पल गायब नाही झाल्या पाहिजे इथून. आपण पावती घेतली त्यापर्यंत त्याला दोन टाकून जाऊ की. देवाचं नाही का मला माहिती. मंदिरात एंट्री. जय श्रीराम. शंभो शिव शंभो.
वाव. दे मग कॅमेरा घेऊन. चालू आहे. तर आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की मंदिरात फोटोज वगैरे अलाउड नसतं, त्याच्यामुळे आम्ही काही फोटो वगैरे नाही काढलेत. दाखवेल तुम्हाला. सॉरी. खूप खूप सुंदर आहे मंदिर. वाव. अक्षरशः कोरीव काम बघू शकता हे दगडातलं. खूप छान आहे, खूप छान आहे. एक आपण 360 व्ह्यू बघूया कसा आहे तर. बरंच राऊंड मारलं कारण की 360 व्हिडिओ हवी होती त्याच्यामुळे. बघितलं असेल तर मंदिरातून बाहेर निघूया. रस्ता आता शोधायला लागेल. चला इकडून आहे. खूप छान आहे मंदिर. थंड वाटतंय ना आतमध्ये. इकडून एक्झिट. झालेला आहे. आता आम्ही भेळ खाण्यात आता बिझी होणार आहे. तरी पण तुम्ही सर्वांनी आता भेळ खायला. ही भेळ बघू शकता. खाली आम्ही घेऊन आलो त्याच्यासाठी. तिकडे जायचं आपल्याला खाली. तर आमचं दर्शन झालेलं आहे फायनली अशा प्रकारे. तर आता आम्ही चालू भेळ खायला. तुम्ही पण येऊ शकता. तुम्ही पण या. आम्हाला जॉईन व्हा. खूप चांगलं वाटतं. आपण जाताना तर टिक्का लावून जाऊ. जाताना पहिले. तर फायनली आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि मला असं वाटतं की व्लॉग एंड करावा की पहिलाच व्लॉग असल्यामुळे आता राहिलं आहे. अजून तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ. नक्कीच नक्कीच घेऊन येऊ आपण. चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नक्की भेटू पुन्हा. तुम्ही पण सर्व या भुलेश्वरला. आवडला तर नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तर काय. तर आता आपण भुलेश्वरला आलेलो आहोत. तर हे दादा आपल्याला एक थोडीफार माहिती सांगणार आहे या मंदिराबद्दल. दादा तर प्लीज तुमचं नाव सांगा पहिले. नमस्ते, मी चिन्मय पुजारी. आपल्या मंदिराचं नाव भुलेश्वर मंदिर आहे. हे भुलेश्वर मंदिर पुरंदर या तालुक्यामध्ये मोडलं जातं. त्याचबरोबर भुलेश्वर मंदिराचं नाव भुलेश्वर काय याचं मागचं कारण आहे ते या संदर्भात आहे की आज एकेकाळी आपल्या भुलेश्वर मंदिरामध्ये महादेव हे ध्यानस्थ अवस्थेमध्ये लीन होते आणि अशा अवस्थेमध्ये असताना पार्वती आईसाहेबांनी मोहिनीचा अवतार घेऊन त्यांना इथे भुलून टाकलं पूर्णपणे की या मंदिरामध्ये इतकं भुलावलं की त्यांचा ध्यानभंग करून टाकलं. ध्यानभंग केल्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती खूप चिडले. ते चिडल्यानंतर ते खूप दुःखी झाले पार्वती आईसाहेब त्यानंतर एक डोंगराच्या पलीकडे आपल्या समोरच्या भागातमध्ये एक डोंगर आहे. डोंगराच्या पलीकडच्या बाजूला ते तिथं जाऊन राहिल्यानंतर जवळपास कित्येक वर्ष ते तिथंच आहेत अजून देखील. या मंदिरामध्ये भुलेश्वर मंदिरामध्ये पार्वती आईसाहेबांचं एक देखील मूर्ती नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर 12व्या शतकातलं मंदिर मानलं जातं. तसं ते 8व्या शतकात चालुक्यांच्या काळामध्ये त्यांचं
काम हे चालू झालेलं आहे. काम चालू झाल्यानंतर 12व्या शतकापर्यंत हेमाडपंतांच्या काळापर्यंत हे मंदिरांची बांधणी करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढची बांधणी ही 17व्या 16व्या 17व्या शतकाच्या पर्वकालामध्ये आहे. म्हणजे जसं की चुन्याचं बांधकाम आहे वरचं, हे चुन्याचं बांधकाम हे पूर्णपणे त्या काळात झालेलं आहे. आणि पहिला जो शिखर आहे हे ब्रह्मेंद्र स्वामींच्या देखरेखीखाली झालं आहे. त्याच्यानंतरचं देखील त्यांच्याच देखरेखीखाली झाले आहे. अशा 3 सलग वरचं जे बांधकाम आहे ते ब्रह्मेंद्र स्वामी म्हणजेच पेशव्यांचे गुरु यांच्या देखरेखीखाली झालेलं आहे. त्याचबरोबर मंदिरात काही 3 वैशिष्ट्य आहेत जी महत्त्वपूर्ण आहेत त्या मंदिरात. पहिलं वैशिष्ट्य की आपल्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे ती पूर्णपणे ओपन होत आहे. शिवलिंगाच्या खाली आतमध्ये 3 लिंग आहेत, अजून ब्रह्मा विष्णू महेश अशा 3 लिंग आहेत. आणि मध्ये कायमस्वरूपी हे थोडंसं पाणी असतं नॉर्मली, कायमस्वरूपी थोडं येतं राहतं. दुसरं वैशिष्ट्य असं की आपल्या इथं नंदी महाराज आहेत. ते नंदी महाराजांचं जे मुख आहे ते उजव्या बाजूला थोडंसं वळलेलं आहे. त्याच्यामागं एक कारण आहे की त्याच्यामागे एक खिडकी आहे. त्या खिडकीतून सूर्यकिरण डायरेक्टली पिंडीवरती पडतं. हां, ते कधी पडतं 6 महिन्यातनं एकदा, तो वर्षातनं 2दा पडतं. मार्च महिन्यामध्ये 27-28 तारखेला, तर सप्टेंबर महिन्यामध्ये 16-17 तारखेला सूर्यकिरण उत्सव आपल्या मंदिरामध्ये होत असतो. त्याचबरोबर मंदिरामध्ये एक स्त्रीरूपी गणपतीची मूर्ती आहे. ते गणपतीचं जे स्वरूप आहे, स्त्रीरूपी काय आहे तिकडे मागे होते ते नाही, तिकडे नाही येते. जे मंदिर आहे मंदिराच्या मागच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे छोटंसं. विठ्ठल रुक्मिणीच्या मागच्या बॅक साईडला थोडंसं तुम्ही एक 7 पावलं तुम्ही मागे यायचं. 7 पावलं आल्यानंतर वरती पाहायचं. वरती तुम्हाला 3 मूर्त्या दिसतील. पहिले गणपती आहेत, 2 नंबरला महादेव आहेत, 3 नंबरला कार्तिक स्वामी आहेत. या तिघांचे देखील इथे स्त्रीरूपी मूर्त्या आहेत. हे आपले 3 वैशिष्ट्य महत्त्वपूर्ण ह्या मंदिराचं. त्याचबरोबर आतमध्ये तसं वैशिष्ट्यपूर्ण आहे आपलं मंदिर. आतमध्ये रामायण आहे, महाभारत आहे, सीताहरण आहे, समुद्रमंथन आहे. त्याचबरोबर अर्जुनाचं स्वयंवर देखील आहे इथे, आणि 64 योगिनी वगैरे बाकीचे सगळे मूर्ती वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. पण हे पूर्णपणे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचबरोबर मंदिराचा आवारा वगैरे, खाली एक रामाचं मंदिर आहे, त्याच्या बॅक साईडला थोडंसं छोटी एक ध्यान मंदिर आहे. त्या ध्यान मंदिराच्या वरच्या बाजूला एक महादेवाचं पुन्हा एकदा मंदिर आहे. अशा स्वरूपाने पूर्ण हे मंदिर चांगलं एक खूप सुंदर पद्धतीने मंदिर आहे. की या मंदिरामध्ये तुम्ही दगडी स्वरूपातल्या बांधणी पाहू शकता. त्याचबरोबर चुन्याच्या संदर्भातल्या बांधणी पाहू शकता. इत्यादी बांधणी आहेत. हे मंदिर आपल्या मंदिर या पद्धतीने आहे. तर दादाने खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे. त्या तुम्ही ते पुजारी सुद्धा आहेत, खूप छान. तर गाय दादा दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.